मकर संक्रांत आणि षष्टीला एकादशीसारख्या पुण्यदिनी भाविकांच्या भक्तीबरोबरच दिव्य सहनशक्तीची परीक्षा. विठ्ठलाच्या दारी दर्शन वारीत भक्त भक्तीच्या नशिबी फक्त वणवण. मंदिर समितीची कार्यतत्पर, आवश्यक सेवा व्यवस्था भारी. मकर संक्रांत हा भारतीय संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि सामाजिक एकतेचा समरसतेचा सण. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. सूर्योपासनेचा आणि परस्पर स्नेहाचा हा उत्सव. त्यातच यंदा षष्टीला एकादशीचा महायोग म्हणून मायबाप श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर नगरीत लाखो भाविक भक्त दाखल झालेले. मात्र विठुरायाच्या दर्शनावेळी नागरिकांच्या वाट्याला येते ती उपासमारीची, त्रासाची आणि हाल अपेष्टांची परीक्षा. पंढरपूरमध्ये श्री विठ्ठलाच्या दर्शनबारीत उभ्या असलेल्या भाविकांची आमचे प्रतिनिधी श्री नितीन करंडे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन वस्तुस्थिती जाणून घेतली. भाविक सांगतात 6 ते 7 तास उभे राहूनही दर्शन अजून झालेले नाही आणि रात्री 10:30च्या आत दर्शन झाले नाही तर मंदिर बंद होते. मग आम्ही काय करणार? श्री विठ्ठल मंदिर दर्शनबारी म्हणजे आमची उच्च कोटीची मानसिक शारीरिक धैर्याची परीक्षा आहे. मग एवढ्या वेळ उभे असलेल्या भाविकांचे आरोग्य, ताकद आणि सहनशक्ती याचा विचार कोण करणार? दर्शनबारीतील परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी, डासांचा प्रचंड त्रास. भाविक अक्षरशः वैतागलेले आहेत. नाही कोणी सुरक्षा रक्षक, नाही अल्पोपहार, नाही पाणी, नाही कोणताही अत्यावश्यक सेवा. संध्याकाळी 10:30 वाजता दर्शन बंद करण्यात येते आणि त्यावेळी दर्शनबारीत उभ्या असलेल्या भाविकांचे पुढे काय? रात्र काढायची कशी? 2 फुटाची जाळी बंदिस्त दर्शनबारी. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेल्या वारकऱ्यांची भाऊगर्दी. 6 तास दर्शनबारीमध्ये उभारलेल्या वारकऱ्यांना दर्शनबारी सोडून बाहेर पडणं शक्य तरी आहे का? नाईलाजाने बाहेर पडलेच तर परत त्यांना त्यांच्या दर्शनबारीत प्रवेश मिळणार का आणि कसा? असे साधे प्रश्न भाविक भक्तांना पडतात. मात्र मंदिर समितीला का पडत नसतील? बसायचे कुठे आणि कसे झोपायचे? का दुसऱ्या दिवशी दर्शनबारी चालू होईपर्यंत ताटकळत उभे राहायचे? रात्रीच्या वेळी साप, विंचू, भटकी कुत्री, भुरटे, चोर, अपघात यांची जबाबदारी कोण घेणार? एवढ्याशा जागेत प्रचंड गर्दीत कोणतीही बसण्याची, झोपण्याची किंवा सुरक्षेची व्यवस्था नाही. मंदिर समितीने दर्शनबारीतील भाविकांची नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी? दिवसरात्र 24-24 तास दर्शनबारीमध्ये उभारलेल्या भक्तांना पोटासाठी काय आणि कोठे आहे नियोजन? पिण्याचे पाणी कोठे आहे उपलब्ध? स्वच्छतागृह कुठे आहे? वैद्यकीय मदत मिळणार तरी कशी? आपत्कालीन परिस्थितीत कोण जबाबदार? भाविक थेट प्रश्न विचारत आहेत. दर्शनबारी सोडून बाहेर जाऊन पोट भरायचं का? की बारीमध्येच उपाशी राहून जीवाची घालमेल सहन करायची? दर्शनबारीमध्ये उभ्या असलेल्या भक्तांच्या अत्यावश्यक गरजा मंदिर समितीच्या लक्षात येतच नाहीत का? मंदिर समिती प्रत्यक्षात दर्शनबारीत जाऊन 8 ते 10 तास ताटकळत उभी राहून जर विठुरायाचे दर्शन घेतले तर त्यांना या सर्व अडचणी तात्काळ लक्षात येतील. वयस्कर, आजारी, ज्येष्ठ, अडाणी मंडळी, ज्यांना खाली बसता येत नाही, उठता येत नाही, त्यांच्यासाठी दर्शनबारीत कोणतीही विशेष सोय नाही का? अशा भाविकांनी दर्शन घ्यायचे कसे? सूचना फलक किंवा माहिती कोण देणार? महिला आणि पुरुषांची दर्शन एकत्र दर्शनबारी. महिलांची होणार घुसमट, अस्वस्थता आणि अस्वस्थता आणि असुरक्षिततेची भावना. आणि याबाबत मंदिर समिती कधी गांभीर्यानं विचार करणार? एखादी अनुचित घटना घडल्यावरच जाग येणार का? सकाळच्या नैसर्गिक विधींसाठी शौच, स्वच्छता. दर्शनबारीत उभ्या असलेल्या भाविकांसाठी एकही नियोजनबद्ध मार्गदर्शक सुविधा उभारलेली नाही. एवढ्या मोठ्या यात्रेतही भाविकांच्या मूलभूत गरजांकडे मंदिर समितीचे जाणीवपूर्वक अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसते. मायबाप विठ्ठलाच्या नावाने भाविक येथे येतात, पण मंदिर समितीचा अनागोंदी कारभार, नियोजनशून्य व्यवस्था आणि संवेदनशीलतेचा अभाव याबाबत त्यांना जाब विचारणार कोण? हा प्रश्न आज प्रत्येक सामान्य भाविक विचारतो आहे. आता तरी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती भाविकांच्या सुविधा, सुरक्षा, सन्मानासाठी खरंच जागी होणार का? की महत्त्वाच्या गोष्टींवर काम करणार का? मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी करोडो रुपये खर्च करणारी मंदिर समिती या अत्यावश्यक आणि गरजेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने कधी पाहणार? भक्तांची